अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या रसाळपणे भगवद्गीतेचा अर्थ उलगडलाय त्यातलाच एक अध्याय, 7वा अध्याय, ज्ञान विज्ञान योग. हो, नमस्कार. खरंच खूप सुंदर आणि तितकाच खोल विचार मांडणारा हा अध्याय आहे. आपल्याकडे आज जी माहिती आहे ती मुख्यत्वे याच अध्यायाच्या स्वरूपावर आणि त्यातल्या म्हणजे काय म्हणतात त्याला गुपितांवर आधारित आहे. अगदी. आपला उद्देश काय आहे तर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं ज्ञान म्हणजे तात्विक समज, हां, आणि विज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. बरोबर. या दोन्ही गोष्टी माऊलींनी तशा सांगितल्या आहेत हे समजून घेणं. हो, कारण ज्ञानेश्वरीची खासियत असतीये की ती केवळ अर्थ सांगत नाही तर अनुभव कसा घ्यायचा ही सांगते. तर मग जाऊया ज्ञानेश्वरीच्या या ज्ञान विज्ञान सागरात जरा खोलवर. नक्कीच. सुरुवातच बघा किती महत्वाची आहे. ज्ञान म्हणजे काय? तर आपण ऐकतो, वाचतो की देव आहे, तो सगळीकडे आहे. हां, एक बौद्धिक समज. अगदी. पण विज्ञान म्हणजे ते फक्त समजणं नाही, तर तो आहे इतकंच नाही, तो मीच आहे, हे सगळं तोच आहे, हा आतून आलेला अनुभव. अच्छा. म्हणजे इथे बुद्धीचं काम संपतं आणि अनुभूतीचं राज्य सुरू होतं. माऊली आपल्याला नेमके इथेच घेऊन जातात. हा शब्दांचा खेळ नाहीये, हा जगण्याचा अनुभव आहे. बरोबर. तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या पायरीपासून, ज्ञानाच्या शोधापासून. भगवंत स्वतःच म्हणतात की हा मार्ग किती विरळा आहे. हो ना. 7व्या अध्यायातला तू 3रा श्लोक आहे ना, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिद माम वेत्ती तत्वतः. अगदी. म्हणजे हजारो माणसांमधून एखादाच मला जाणायला निघतो. आणि त्या निघालेल्यांमधून पण. हो, त्या हजारो प्रयत्न करणाऱ्यांमधूनही एखादाच मला खऱ्या अर्थाने जाणतो. किती अवघड आहे बघा. माऊली यावर काय म्हणतात की बहुतेक लोक कशात अडकलेले असतात तर पैसा, कुटुंब, नाव, प्रतिष्ठा. हो, रोजच्या जगण्यात. याच गोष्टी मिळवण्यात आणि टिकवण्यात आयुष्य जातं. पण यात एखादाच असतो ज्याला हे नकोय, त्याला फक्त देव हवाय. आणि तो पण कशासाठी? तर कुठल्या तरी लाभासाठी नाही. नाही, केवळ प्रेमापोटी, शुद्ध प्रेम. आणि इथेच माऊली ज्ञान आणि विज्ञान यातला फरक अजून स्पष्ट करतात. ज्ञान म्हणजे आपण देवाला जाणतो, हो ना? पण विज्ञान म्हणजे ती जाणीव इतकी मुरते की जाणणारा आणि जाणला जाणारा यातला भेदच राहत नाही. अच्छा, म्हणजे एकरूपता. अगदी. जसं मीठ पाण्यात विरघळतं आणि पाणीच खारट होतं. ज्ञानाच्या अवस्थेत देव माझा आहे असं वाटतं. विज्ञानात मीच देवाचा अंश आहे किंवा देव आणि मी वेगळेच नाहीतच हा अनुभव येतो. हे फार महत्वाचं आहे. माऊली याच विज्ञानावर, याच एकरूपतेवर भर देतात. ते म्हणतात ना, अनुभवे विण ज्ञान तेची मिरवे अज्ञान. म्हणजे अनुभवाशिवायचं ज्ञान हे अज्ञानच आहे एक प्रकारे. आता जरा परमेश्वराच्या स्वरूपाकडे वळूया. श्रीकृष्ण स्वतः सांगतात त्यांच्या 2 प्रकृतींविषयी, 4 आणि 5वा श्लोक. हो, प्रकृती म्हणजे त्याचं स्वरूपच कसं आहे ते सांगतात. भूमिरापो मलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम मे भिन्ना प्रकृती रष्टधा. ही झाली 8 प्रकारची जड प्रकृती. हो, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. ही झाली अपरा म्हणजे कनिष्ठ प्रकृती. आणि मग पुढे ते म्हणतात अपरेयमितस्त्वन्याम प्रकृतीं विद्धि मे पराम जीवभूतां महाबाहो ययेदम धार्यते जगत. म्हणजे या अपरा प्रकृतीपेक्षा वेगळी माझी परा म्हणजे श्रेष्ठ चेतन प्रकृती आहे. हो, जी जीवस्वरूप आहे आणि जिच्यामुळे हे सगळं जग चालतं, धारण केलं जातं. माऊली यावर खूप सुंदर बोलतात. हो, माऊली सांगतात की या 2 प्रकृती म्हणजे जणू एकाच परमात्म्याच्या 2 बाजू आहेत. म्हणजे वेगळ्या नाहीत त्या खरं तर. उदाहरण काय देतात ते? जसं वारा, तो आकाशातच जन्मतो, आकाशातच वाहतो, आकाशातच शांत होतो, तरी आकाशापेक्षा वेगळा वाटतो ना? हो, बरोबर. तसंच ही जड, अपरा आणि चेतन पराप्रकृती त्या परमात्म्यातूनच येते, त्याच्यातच असते, पण वेगळी असल्यासारखी वाटते. पण खरी गंमत काय आहे माहितीये? काय? माऊलींच्या मते हे जग म्हणजे देवावर लादलेली वेगळी गोष्ट नाहीये, ते देवाचंच सहज प्रकटीकरण आहे. जसं सोन्याचे दागिने. अगदी. सोन्यापासून कितीही वेगळे दागिने बनवा, त्यांचं मूळ काय? सोनच. रूप बदलतं, सोनं तेच राहतं.
ज्ञानेश्वर म्हणतात, जैसे अलंकारिता सोने नुरे तरी अलंकार सोनेची पुरे. म्हणजे अलंकार बनवला तरी सोनं सोनंच राहतं. अलंकार हे सोन्याचंच रूप आहे. तसंच हे विश्व म्हणजे परमात्म्याचं रूप आहे. हे समजणं म्हणजे विज्ञानाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल टाकणं. आणि मग याच विचाराला धरून श्रीकृष्ण पुढे म्हणतात तो खूप प्रसिद्ध श्लोक, मै सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाईव. हो, हे सगळं जग माझ्यात ओवलेलं आहे, जसं धाग्यात मणी. माऊली हे इतकं सुंदर उलगडतात. कसं? ते म्हणतात, माळेतला धागा दिसतो का आपल्याला सहज? नाही, पण तोच प्रत्येक मण्याला आधार देतो. बरोबर. धाग्याशिवाय माळच होणार नाही. तसंच हा परमात्मा दिसत नसला तरी तोच या सगळ्या सृष्टीचा आधार आहे. तो कणाकणात आहे. म्हणजे तो फक्त निर्माता नाहीये. नाही, तो निर्माता तर आहेच, पण तोच पाण्यातील रस म्हणजे चव, सूर्यचंद्रातला प्रकाश, पृथ्वीतलातील सुगंध, सगळ्या प्राण्यांमधलं जीवन आहे. याचा अर्थ खूप खोल आहे खरं तर. देव म्हणजे कोणीतरी भूतकाळातला निर्माता नाही, जो सृष्टी करून बाजूला झालाय. नाही, तो आत्ता या क्षणी या सृष्टीचा आधार आहे, तिचा प्राण आहे. हां, प्रत्येक गोष्ट जी आहे ती त्याच्यामुळे आहे. आणि मग आपल्या मनातल्या कल्पना की देव स्वर्गात असतो किंवा देवळात असतो, त्या गळून पडतात. देव आपल्या श्वासात आहे, आपल्या आजूबाजूला आहे. माऊलींच्या दृष्टीनं मग जगातली कुठलीच गोष्ट सामान्य उरत नाही. नाही, सगळंच दिव्य वाटू लागतं. हा दृष्टिकोन बदलला की जगणंच बदलतं. पण मग जर सगळं देवच आहे तर आपल्याला तसं का नाही जाणवत? इथे येते माया संकल्पना. हो, माया. श्रीकृष्ण म्हणतात ना, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. मामेव ये प्रपद्यंती हुमाया मेताम तरंती ते. म्हणजे माझी ही त्रिगुणात्मक दैवी माया पार करणं खूप कठीण आहे. जे फक्त मलाच शरण येतात तेच ही माया ओलांडतात. माऊली या मायेला कशाची उपमा देतात? कधी मृगजळाची. वाळवंटात पाणी नाहीये पण दिसतं, तहानलेल्याला फसवणारं. अच्छा. कधी जागे होईपर्यंत खरं वाटणारं स्वप्न म्हणतात. इतकी ताकदवान ही शक्ती की ज्ञानी माणसं सुद्धा अडकतात. कोणत्या भ्रमात? मी वेगळा, जग वेगळं या द्वैताच्या भ्रमात. बरोबर. पण मग माऊली काय म्हणतात? माया म्हणजे काही वाईट शक्ती आहे का? नाही, इथेच तर गंमत आहे. माऊली स्पष्ट करतात की माया सुद्धा देवाचीच शक्ती आहे. अच्छा, देवाचीच शक्ती. हो, जसं आरसा नसला तर आपण आपलं रूप कसं बघणार, तसंच ही मायेची शक्ती नसती तर तो निर्गुण परमात्मा स्वतःच्याच या अनंत रूपांचा, या सृष्टीचा अनुभव कसा घेणार? म्हणजे अनुभवासाठी माया आवश्यक आहे. अगदी. अडचण मायेत नाहीये, अडचण तिच्यात अडकण्यात आहे. ती मृगजळ आहे हे न कळण्यात आहे. आणि हा भ्रम कसा दूर होणार? श्रीकृष्ण सांगतात, मामेव ये प्रपद्यन्ते, केवळ मला शरण येऊन. माऊली शरणागतीचा अर्थ काय सांगतात? फक्त देवाचं नाव घेणं? नाही, त्याहून खोल. जगात राहून आपलं काम करत, पण प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कृतीत त्या परमात्म्याला बघायचा प्रयत्न करणं. म्हणजे कर्म सोडायचं नाही? अजिबात नाही. कर्मातच कर्त्याला ओळखायचं. ही शरणागती फक्त तोंडाने नाही, ती जगण्यात उतरायला हवी. हे मायेचं स्वरूप आणि तिला पार करण्याचा मार्ग समजल्यावर प्रश्न येतो की कोण पोचतं देवापर्यंत, किंवा भक्ती कोण आणि का करतं? हो, इथे श्रीकृष्ण 4 प्रकारचे भक्त सांगतात. 16वा श्लोक. चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. बरोबर. म्हणजे 4 प्रकारचे पुण्यवान लोक माझी भक्ती करतात. पहिला कोण? पहिला आर्त, म्हणजे जो संकटात आहे, दुःखी आहे आणि मदतीसाठी देवाला हाक मारतोय. दुसरा जिज्ञासू, ज्याला सत्य जाणून घ्यायचंय. देव कोण, जग कसं चालतं, मी कोण आहे. तिसरा अर्थार्थी, ज्याला काहीतरी भौतिक इच्छा आहे, पैसा, पद, यश, आणि त्यासाठी तो देवाशी उपासना करतो. आणि चौथा? जो सर्वश्रेष्ठ म्हटलाय. चौथा ज्ञानी, ज्याला देवाकडून काही नकोय, त्याला फक्त देव हवाय. तो फक्त निरपेक्ष प्रेमाने भक्ती करतो. त्याला हे कळून चुकले की देव आणि मी वेगळे नाहीत. माऊली या 4 प्रकारांबद्दल बोलतात, पण ज्ञानी भक्ताची विशेष स्तुती करतात. हो, आणि इथे सुकृतीनः म्हणजे पुण्यवान हा शब्द महत्वाचा आहे. श्रीकृष्ण या 4ही जणांना पुण्यवान म्हणतात. म्हणजे कुठल्याही हेतूने का होईना देवाची आठवण काढणं चांगलंच. पण ज्ञानी सर्वश्रेष्ठ का? कारण तिथे व्यवहार नाहीये. बाकी तिल्हांमध्ये कुठेतरी देव
आणि मी हा भेद आहे आणि मला काहीतरी हवं ही अपेक्षा आहे. अच्छा. ज्ञानी भक्तासाठी भक्ती हेच ध्येय आहे, प्रेम हेच फळ आहे. त्याला देवाकडून काही मिळवायचं नाहीये, त्याला देवात मिळून जायचंय. हाच तो ज्ञान मार्गाकडून विज्ञान मार्गाकडे प्रवास. अगदी. त्याची भक्ती म्हणजे जणू नदी समुद्राला मिळाल्यावर स्वतःचं वेगळेपण विसरून समुद्रच होते तशी. मग यानंतर श्रीकृष्ण त्या लोकांबद्दल बोलतात ज्यांची बुद्धी कामनांनी झाकलेली आहे. 20वा श्लोक. हो, जे तात्पुरत्या लाभासाठी इतर देवतांकडे जातात. कामैस्तैस्तैर्हृतन्यानाः प्रपद्यन्ते अन्य देवताः तम तम नियममास्थाय प्रकृत्यानियताः स्वया. म्हणजे कामनांमुळे ज्यांचं ज्ञान गेलंय ते लोक विशिष्ट नियम पाळून इतर देवतांना शरण जातात. फळ मिळतं, पण ते मर्यादित असतं. माऊली इथे कोणाला कमी लेखतात का? नाही. माऊलींचा दृष्टिकोन खूप व्यापक आहे. ते म्हणतात, पाणी कुठल्याही भांड्यात घाला, ते पाणीच राहतं. तसंच उपासना कुणाचीही करा, शक्ती देणारा तो एकच परमात्मा आहे. पण मग अडचण काय आहे? अडचण आहे फक्त त्या रूपाला सत्य म्हणून बसण्यात. मग त्या रूपाच्या आड असलेलं जे मूळ अनंत तत्व आहे त्याला ते मुकतात. जशा नद्या शेवटी समुद्रालाच मिळतात. हो, पण जी नदी स्वतःला फक्त एक पात्र समजते ती समुद्राच्या विशालतेचा अनुभव कसा घेणार? बरोबर. हे खरं तर आकलनाच्या वेगवेगळ्या पातळ्या दाखवतं. अगदी. याचा अर्थ इतर देवतांची पूजा व्यर्थ आहे असं नाही, पण ती अंतिम सत्याच्या प्रवासातली एक पायरी असू शकते. आणि अंतिम सत्य काय? तर त्या सगळ्या रूपांच्या मागे जो एकच अरूप परमात्मा आहे त्याला ओळखणं. ज्ञानेश्वरांचा सगळा भर याच एकत्वावर आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हाच माऊलींचा संदेश. आणि मग येतो या अध्यायाचा, या सगळ्या ज्ञान विज्ञानाच्या चर्चेचा कळस. श्रीकृष्ण तो अंतिम निष्कर्ष सांगतात, जो अनेक जन्मानंतर मिळतो. हो, बहुलाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवः सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः. म्हणजे अनेक जन्मानंतर तो ज्ञानी भक्त या सत्यापर्यंत पोहोचतो की वासुदेवः सर्वम इति, हे जे काही आहे हे सगळं वासुदेवच आहे, परमात्माच आहे. आणि असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. हे आहे विज्ञान. हे फक्त माहीत असणं नाही, हे तसं होणं आहे. ती अवस्था आहे जिथे मीपणा पूर्णपणे गळून पडतो, अहंकार वितळतो. फक्त ती शुद्ध दिव्य चेतना उरते. माऊली काय म्हणतात या अनुभवाबद्दल? ते म्हणतात, तेथ मी तुमपणे बोलणे कैसेनी होय. तिथे मी आणि तू असं बोलणंच संपून जातं. मग भक्त देवाला बघत नाही, तो देवच होतो. जग तेच राहतं, पण दृष्टी बदलते. सगळीकडे माणसात, पशूत, दगडात फक्त तोच दिसतो. ही ज्ञान आणि विज्ञानाची सांगता. हो, हा केवळ वाचलेला किंवा ऐकलेला अद्वैत नाही, हा जगलेला अनुभवलेला अद्वैत आहे. सर्व खल्वीदम ब्रह्म हे फक्त वाक्य राहत नाही, ती जगण्याची पद्धत बनते. यालाच माऊली अनुभवामृत म्हणतात. आणि हेच मानवी जीवनाचं अंतिम साध्य आहे म्हणायचं. कदाचित आपलं खरं स्वरूप ओळखणं, जे त्या परमात्म्याहून वेगळं नाही, आणि त्या जाणीवेत स्थिर होणं, जिथे भीती नाही, अपेक्षा नाही, फक्त आनंद, प्रेम आणि शांती आहे. तर आजच्या या आपल्या बोलण्यातून आपण बघितलं की माऊलींनी ज्ञान आणि विज्ञानाचा हा प्रवास किती सोपा करून सांगितला आहे. हो, सोपा आणि तरीही किती खोल. त्यांनी फक्त अर्थ नाही सांगितला, तर तो अनुभव कसा घ्यायचा हे सांगितलं. माऊलींचा संदेश स्पष्ट आहे. परमात्म्याला बुद्धीने जाणणं म्हणजे ज्ञान, पण त्याला स्वतःमध्ये आणि सगळीकडे अनुभवणं म्हणजे विज्ञान. आणि हे विज्ञानच आपल्याला मुक्तीकडे, आनंदाकडे नेतं. जग नाकारायचं नाहीये, तर त्यातच देवाला ओळखायचं आहे. आणि ज्ञानेश्वरांनी काही गोष्टींवर विशेष भर दिलाय, तो म्हणजे एकतर कर्मकांड किंवा तर्कापेक्षा प्रत्यक्ष अनुभूती महत्वाची. दुसरं, देव कुठे दूर नाहीये, तो आपल्या आत आणि सगळीकडे आहे. आणि तिसरं, भक्ती काहीतरी मिळवण्यासाठी नाही, तर फक्त प्रेमापोटी एकरूप होण्यासाठी करायची. यात बुद्धी आणि हृदय दोन्हीचं संतुलन आहे. तर मग या सगळ्यातून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? खरी समज म्हणजे विज्ञान ही फक्त माहिती वाढवत नाही, तर आपली दृष्टी बदलते. हो, आपल्याला प्रत्येक गोष्टीत, साध्या गोष्टीतही ते दिव्यत्व, ते सौंदर्य बघायला शिकवते. आणि जाता जाता एक विचार. माऊलींच्या शिकवणीनुसार जर वासुदेवा सर्वमिती हे खरं असेल, म्हणजे सगळं काही परमात्माच आहे, हो, तर मग आपल्या रोजच्या आयुष्यातले प्रसंग, माणसं, अगदी आव्हानं सुद्धा, त्या सगळ्यांमध्ये ते परमात्म स्वरूप ओळखायचा प्रयत्न केला
तर आपलं जगणं कसं बदलेल, आपल्या प्रतिक्रिया कशा बदलतील, आपल्या मनाच्या शांततेवर काय परिणाम होईल. बरोबर. या अनुभवाच्या दिशेनं पहिलं पाऊल म्हणून आज आपण आपल्या नेहमीच्या बघण्यात, वागण्यात कोणता एक छोटासा बदल करू शकतो. हा विचार नक्कीच करायला हवा. सुरुवात कुठून तरी करायला हवी.